तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. तर आपण जर नाशिक परिसर पाहिला तर या ठिकाणी आपण बघितलं तर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस संध्याकाळी 5 ते 6च्या सुमारास दर्शवत आहे. त्याचबरोबर आपण जर सटाणा त्याचबरोबर चांदवड परिसर, मनमाड परिसर, नांदगाव परिसर, येवला, निफाड, कोपरगाव, वैजापूर, लोणी, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले, सिन्नर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये होणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. त्याचबरोबर नाशिक परिसरामध्ये त्र्यंबकेश्वर, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर खाली शहापूर, त्याचबरोबर मुरबाड, उल्हासनगर, त्याचबरोबर कर्जत, पेठ, त्याचबरोबर लोणावळा, चाकण, मंचर, जुन्नर हा जर परिसर जर पाहिला आपण तर या परिसरात देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस संध्याकाळी 5-6च्या सुमारास दर्शवत आहे. खास करून पुणे परिसर जर आपण पाहिला तर चाकण, पुणे, त्याचबरोबर सासवड, जेजुरी, भोर या परिसरात देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. वाई, महाबळेश्वर, महाड, खेड, त्याचबरोबर दापोली, दाभोल, जयगड, चिपळूण, रत्नागिरी, मेरवी, लाजा, राजपूर, विजयदुर्गा, देवगड, कणकवली, मालवण, सावंतवाडी हा संपूर्ण पट्टा जर आपण पाहिला तर या परिसरात देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. खास करून कणकवली परिसरात जर आपण पाहिलं तर येथे जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे, कारण इथे आपण बघू शकता की जास्त प्रमाणात इथे पाऊस पडण्याचे चिन्ह दर्शवत आहे. त्याचबरोबर कोल्हापूर परिसर जर आपण पाहिला तर येथे देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर निपाणी, सांगली परिसर जर आपण पाहिला तर सांगली परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 21 तारखेला गुरुवारी होणार आहे. त्याचबरोबर विटा, मायनी परिसरात देखील पाऊस असणार आहे. फलटण, बारामती, दौंड, केडगाव, त्याचबरोबर जेजुरी, श्रीगोंदा हा परिसर जर आपण पाहिला. आता अहिल्यानगर परिसर आपण पाहूया. पारनेर, शिरूर, अहिल्यानगर. आता पारनेरचा काही भाग जर आपण पाहिला तर या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. अहिल्यानगरमध्ये देखील पाऊस पडणार आहे. आपण सर्वात आधी बघूया, जर अहिल्यानगर परिसरात आपण जर बघितलं तर 21 तारखेला संध्याकाळी 6च्या सुमारास आपण इथे बघू शकतो डोंगरगण, त्याचबरोबर आपण जर बघितलं शेंडी, त्याचबरोबर वांबोरी, त्याचबरोबर राहुरी, त्याचबरोबर श्रीरामपूर, लोणी, खैरी हा परिसर जर आपण बघितला, हा संपूर्ण परिसर, तर येथे हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. घोडेगाव परिसरात देखील ढगाळ वातावरण असू शकतं. त्याचबरोबर आपण जर इकडं अहिल्यानगरपासून इकडं गंगापूर परिसर पाहिला तर येथे कोरडं वातावरण आपल्याला पूर्णपणे दिसत आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री हा परिसर पाहिला तर येथे ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर पैठण परिसर, त्याचबरोबर आपण जर जालना परिसर पाहिला, त्याचबरोबर बीड, तर या भागात कोरडं वातावरण आहे. माजलगाव, परतूर म्हणजे हे जालना भागातला चिखली हा परिसर बघितला. जिंतूर, परभणी, परळी, लातूर परिसरात हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. म्हणजे आपण इथे बघू शकता लातूर, तर इकडं धाराशिव परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. उदगीर परिसरात देखील पाऊस असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा होता गुरुवारचा 21 तारखेचा हवामानाचा अंदाज. त्याचबरोबर 22ला देखील त्याच पद्धतीनं वातावरण असणार आहे. काही भागात होणार आहे, काही भागात होणार नाही. इथे आपण जर पाहिलं तर नागपूरमध्ये कोरडं वातावरण आहे. बीडमध्ये पाऊस पडण्याची चिन्ह दर्शवत आहे. मुंबईमध्ये देखील पाऊस पडणार आहे. बेलगावमध्ये देखील पाऊस पडणार आहे. म्हणजे हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. 21 आणि 22 तारखेला गुरुवार आणि शुक्रवारी जवळजवळ महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस असणार आहे.
सोलापूर, सांगली, बेलगाव, पुणे, जयगड, मुंबई, नाशिक, जालना, जळगाव, नंदुरबार, सुरत हा परिसर जर आपण पाहिला तर या परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा 21 आणि 22 तारखेला होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे, आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून, हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.